नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। पावसाच्या दिवसात मस्त थंड वातावरण असलं ना की गरमागरम भातासोबत गरमागरम आमटी किंवा वरण मिळालं ना की भारी बेत होऊन जाते आणि मन सुद्धा तृप्त होऊन जाते। म्हणूनच आज आपण पावसाच्या दिवसात मस्त थंड वातावरणामध्ये बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची सालीवाल्या मुगाच्या डाळीची आमटी। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी स्वच्छ 2 पाण्यात धुवून घेणार आहे। इथे मी डाळ ही स्वच्छ 2 पाण्यात धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ मी कुकरला लावून शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर अगदी जरासं त्यामध्ये तेल घालणार आहे आणि डाळ व्यवस्थित वाफून निघेल इतकंच त्यामध्ये पाणी घालणार आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून मस्त अशा 2 शिट्ट्या काढून घेणार आहे, ज्याने आपली डाळ अगदी मऊ शिजेल। इथे बघा आपली डाळ मस्त वाफवून तयार झालेली आहे। आता यात थोडं थोडं कोमट पाणी घालून ही डाळ मस्त अशी चमच्याने चांगली फेटून मऊ करून घेणार आहे। आपल्याला जितकी डाळ आपल्याला कितकी पातळ हवी आहे, जाड हवी आहे, त्यानुसार ह्यामध्ये आपण पाणी घालायचा। पण लक्षात ठेवा, पाणी कोमटच घाला। आता गॅसवर मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात 2 पै तेल घालून तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये मी जिरा आणि मोहरी घातलेली आहे। जिरं मोहरी छान तडतडली की ह्यात 2 मोठ्या बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहे। मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की ह्यात मी थोडासा कढीपत्ता सुद्धा घालणार आहे। कढीपत्ता सुद्धा चांगला असा व्यवस्थित परतून झाला की यात 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहे। लसूण छान लालसर होईपर्यंत परतायचा, कारण लसणांच्या या खमंगामुळे डाळीला एक खूप वेगळीच आणि अप्रतिम चव येते। इथे लसूण आपला चांगला लालसर झाला की इथे मी 2 मोठे बारीक चिरलेले कांदे ह्यामध्ये घालणार आहे। कांदा हा तेलामध्ये चांगला मऊ आणि गुलाबी रंगावरती परतून आपल्याला घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित असा परतून झाला की यामध्ये मी 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो सुद्धा तेलामध्ये छान असे मऊ आणि मलाईदार होईपर्यंत परतून घेणार आहे। टोमॅटो छान मऊ झाले की आता यामध्ये मी काही सुके मसाले घालणार आहे। सर्वात आधी थोडीशी हिंग मी घालणार आहे, कारण की अगोदर मी हिंग घालण्यासाठी विसरली होती। आणि मग अर्धा चम्मच हळद आणि चमचमीतपणासाठी अर्धा चम्मच लाल तिखट घालणार आहे। हे सर्व मसाले कांदा टोमॅटोच्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मसाले छान परतून झाले की यामध्ये जी कुकरला वाफवून घेतलेली मी डाळ होती ती ह्यात टाकणार आहे आणि संपूर्ण या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहे। आता वेळ आहे अशा गोष्टीची ज्याशिवाय कोणत्याही जेवणाची चव अपूर्ण आहे। हो, अगदी बरोबर ओळखलात, ते म्हणजे चवीपुरता मीठ टाकून ही डाळ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर साधारण 5 मिनिटे या आमटीला छान अशी उकळी काढून घेऊया। बघा आपली आमटी मस्त अशी उकळत आहे। शेवटी यावर भरपूर अशी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। बघा मंडळी, आपली गरमागरम आणि चमचमीत सालीवाल्या मुगाच्या डाळीची आमटी सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे। तुमच्याकडे ह्या डाळीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि या पावसाच्या थंडगार वातावरणामध्ये अशा गरमागरम आमटी भाताचा बेत म्हणजे स्वर्ग सुखच। तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।